CET एक्झाममध्ये मुलीला 76% होते. कॅटेगरी ओपन असल्यामुळे मुलीला काही चांगलं कॉलेज मिळणार नाही टॉपचं ही पेरेंट्सला सुद्धा माहिती होतं. आता झालं असं की एकतर पुण्यातल्या एका काउन्सिलरनं डायरेक्टली रीच आउट केलं होतं की आम्ही तुम्हाला डायरेक्टली पुण्यामधली कमिन्स असेल, PICT आणि VIT या टॉप 3 कॉलेजेसमध्ये आम्ही तुम्हाला डायरेक्ट ॲडमिशन मिळवून देऊ. ठीक आहे. मग डोनेशन किती मागत होते? तर कॉलेजच्या PICT कॉलेजसाठी 12 लाखामध्ये तुम्हाला कन्फर्म सीट देऊ. सुरुवातीला तुम्ही आम्हाला फक्त 50,000 रुपये इतकी टोकन अमाऊंट द्या आणि बाकीचे जे पैसे आहेत ते डायरेक्टली तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतरच द्यायचं आहे. आता पेरेंट्सला सुद्धा विश्वास वाटला कारण का त्यांनी स्वतः तिथं जाऊन व्हिजिट वगैरे करून आली होती त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सगळ्या गोष्टी वगैरे झाल्या. आता PICTमध्ये ॲडमिशन मिळतं आहे म्हणून मुलीनं काय केलं तर मुलीच्या घरच्यांनी कॅपराऊंडची जी कॉलेजेस होती कॅपराऊंडची कॉलेज लिस्ट वगैरे सगळी भरत होते परंतु कॅपराऊंड थ्रू जे कॉलेज होतं ते त्यांनी काही घेतलं नाही आणि डायरेक्टली काउन्सिलरनं सांगितलं की मग तुम्हाला स्पॉटमध्ये ज्या सीट्स राहतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सीट ॲडजस्ट करून देणार आहोत आणि माझीच कॉलेजसोबत बोलणी वगैरे झाले डायरेक्टली देऊ. आता स्पॉट ॲडमिशन स्टार्ट झाली होती, 2 दिवस स्पॉट राऊंड चालला परंतु कॉलेजची सीट काही मिळत नव्हती. आता पेरेंट्सनी ज्यावेळी काउन्सिलरकडे चौकशी केली काउन्सिलरनं शेवटच्या मोमेंटला सांगितलं की PICTच्या सगळ्या सीट्स आहेत त्या ऑलरेडी फुल झाल्यात, आम्ही तुम्हाला दुसरी कोणत्या तरी कॉलेजमध्ये सीट ॲडजस्ट करतो. आता मुलीसमोर प्रश्न पडला एकतर मी कॅपचं कॉलेजेस सगळी सोडलेली आहेत, माझ्या हातात एक कन्फर्म सीट नाही आहे आणि जर PICTची जर सीट माझ्या हातून जात असेल तर माझ्याकडे ऑप्शन्स काय राहिले होते. आणि झालं असं की म्हणजे ज्यावेळी स्पॉट राऊंड स्टार्ट होता सगळे कॉलेजेसचे ॲट अ टाईम स्पॉट राऊंड स्टार्ट झाले होते. त्या मुलीला नाईलाजाने हे स्पॉटमधली ॲडमिशन्स वगैरे सगळे राहून जो तिचा डिस्ट्रिक्ट होता नाशिकमधल्या एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं. म्हणजे विचार करा 76% तुम्हाला आम्ही PICT कॉलेजला ॲडमिशन देतो, आमच्याकडे 50,000 रुपये टोकन दिले होते आणि तुम्हाला डायरेक्ट सीट मिळवून देतो अशा आमिषाने त्या पेरेंट्सला एकसुद्धा सीट नाही मिळाली होती. ही एक रिअल सिच्युएशन आहे 2 वर्षापूर्वी काउन्सिलिंगला घडलेल्या एका स्टुडंटची. ते विद्यार्थी आणि त्यांचे पेरेंट्स अजूनसुद्धा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. ते सांगतात या गोष्टी की आणि हे नंतर मला सुद्धा कळालं होतं सर का सुरुवातीला त्यांना काय वाटलं होतं की PICTला डायरेक्ट ॲडमिशन मिळतं आहे आणि काउन्सिलरनं पण हेच सांगितलं होतं की ही गोष्ट कुणालाही सांगायचं नाही की डायरेक्ट आम्ही ॲडमिशन करतोय म्हणून. आणि ज्यावेळी नंतर ह्या गोष्टी सगळ्या झाल्या त्यावेळी पेरेंट्सनी मला सांगितलं की सर असं आमची फसगत झाली आहे. खरं तर त्यामुळेच सांगतोय की ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना सगळ्यात जास्त रिअल स्कॅम्स होणार आहेत आणि यामुळे काळजीपूर्वक करायचे. लक्षात ठेवा या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जागरूक असणं खूप गरजेचं आहे. आंधळेपणाने ब्लाइंडली कुणावरही विश्वास ठेवायचा नाही. मला माहिती आहे की पालकांची इच्छा काय भलेही माझ्या मुलाला कितीही पर्सेंटाईल मिळाले तरी त्या पर्सेंटाईलवरती ॲटलिस्ट महाराष्ट्रातलं एक चांगलं कॉलेज त्या पर्सेंटाईलला जे मिळते ना ते एक चांगलं कॉलेज मिळावं, बाकी त्यांना काही नसो. आणि याचाच फायदा जे फेक काउन्सिलर्स आहेत आणि या ॲडमिशन प्रोसेसमध्ये स्कॅम्स होतात. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आहे ॲडमिशन स्कॅमवरती. गेल्या माझ्या 5 ते 6 वर्षामध्ये जेवढे काही एक्सपिरियन्स आले आहेत वाईट वगैरे हे सगळे एक्सपिरियन्स मी 6 स्कॅम्समध्ये डिवाईड केलेत आणि ते प्रत्येक व्हिडिओला बघणं खूप गरजेचं आहे. आणि शक्य असेल तर हा जो व्हिडिओ आहे ना आपल्या पेरेंट्ससोबत शेअर करा किंवा पेरेंट्सपर्यंत पोहोचवा जेणेकरून पेरेंट्सनी जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. खरं तर एक गोष्ट सांगू का ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना स्कॅम्स का होतात का कारण का पालकांना किंवा मुलांना भीती काय असते की आपल्यामुळे आपल्या ह्या प्रोसेसबद्दल काहीच माहिती नाही की आपल्या हातून काहीतरी चूक होऊ नये अशी पालकांची इच्छा असते. आणि खरं सांगू का ही प्रोसेस ना इतकी म्हणावी तितकी अवघड आहे, खरंच इझी आहे. ओके. आता मी तरी माझ्या म्हणजे गेल्या 5-6 वर्षामध्ये ना मी या काउन्सिलिंगच्या दरम्यान ॲप्रॉक्सिमेटली 50 ते 60 व्हिडिओ अपलोड केलेलो असतो. फक्त माझ्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ जरी बघितलेत तरी तुमची काउन्सिलिंग प्रोसेस सुरळीतपणे कवर होईल. कुठलाही डाऊट मी सगळ्या डाऊटवरती व्हिडिओ बनवत असतो. फक्त व्यवस्थित ती सिरीज आणि ते व्हिडिओज फॉलो करत जा. ठीक आहे. आता या काउन्सिलिंगमध्ये ना सगळ्यात पहिला स्कॅमिंगचा प्रकार काय तर तो आहे फेक मेसेजेस ऑन सोशल मीडिया. जसं आपलं ॲडमिशन आता आपली एक्झाम संपली ना तुम्हाला व्हॉट्सॲपवरून मेसेज यायला स्टार्ट झाले असतील की आमच्या इथे डायरेक्ट ॲडमिशन करून देतो, आमच्या या अमुक कॉलेजमध्ये या तुम्हाला डायरेक्टली आम्ही सीट देतो आहे, आमच्या इथे इतक्या प्लेसमेंट आहेत, कमी फीमध्ये तुम्हाला ॲडमिशन देतो आहे किंवा तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन देतो आमच्या ऑफिसमध्ये भेटायला. हा एक स्क्रीनशॉट आहे जो मला व्हॉट्सॲपवरून एका पेरेंटनी ना फॉरवर्ड केला होता आमच्या काउन्सिलिंगच्या की सर हे रिअल आहे की जरा चेक करा. ठीक आहे. आता यातही काय सांगितलं आहे की डायरेक्ट तुम्हाला ॲडमिशन देतो आहे COEP, VJTI, ओके, SPIT, PICT, DJ सांगवी, MIT, वालचंद अँड मोर. ठीक आहे. मग लक्षात ठेवा ही प्रत्येक पेरेंटला वगैरे रीच आउट करतात, त्यांच्या ऑफिसमध्ये वगैरे बोलवतात, टोकन वगैरे अमाऊंट वगैरे घेतात आणि तुम्हाला अडकवून ठेवतात. लक्षात ठेवा अशा या स्कॅम्सपासून काहीही कुठेही फसायचं नाही.
एक सिंपल रूल सांगतो, ज्यावेळी तुम्ही पैशाचे व्यवहार करताय शक्य तेवढी पूर्ण पहिल्यांदा माहिती घ्या, कुणालाही पैसे डायरेक्टली देऊ नका. त्यामुळे हे जे फेक मेसेजेस येतात मोस्टली व्हॉट्सॲपवरून तुम्हाला येत असतील किंवा कॉल्स येत असतील की आम्ही तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन करून देऊ, टॉप कॉलेजेसमध्ये करून देऊ. टॉप कॉलेजेसमध्ये इतक्या सहजासहजी ॲडमिशन्स होत नाही. तिथली प्रत्येक सीटवरती सगळ्यांची नजर असते. एक जरी सीट इकडची तिकडे झाली तर ते CET सेलला कळू शकतं. ठीक आहे, हा होता पहिला प्रकार. आता दुसरा आहे ते म्हणजे काय, मॅनेजमेंट आणि डोनेशनच्या कोट्यामध्ये. ठीक आहे, आता एक सांगतो की जो पहिलं मी उदाहरण जी स्टोरी सांगितली ना, हे मॅनेजमेंट किंवा डोनेशन्स थ्रूच होतं. गेल्या वर्षीपासून CET सेलनं काय केलं आहे तर सगळ्या कॉलेजेसला स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स दिलेत की तुमच्या ज्या मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स आहेत त्या व्यवस्थित ट्रान्सपरंट मॅनरनंच भरायच्यात. तिथं काहीही तुम्हाला घ्यायचं नाही. आता या मॅनेजमेंट कोटाच्या ज्या सीट्स आहेत त्यांना ILS सीट्स बोलतात. आणि ILSसाठी कॉलेजेसला काय सांगितलं तर तुम्ही 3 टाईमपर्यंत फी चार्ज करू शकता. ओके, त्या पलीकडे वगैरे तुम्हाला करता येणार नाही. मग या मॅनेजमेंट कोटा किंवा डोनेशन्स ह्या वाईट गोष्टी आहेत का? नाही. लक्षात ठेवा, मॅनेजमेंट किंवा डोनेशन्स थ्रू जर तुम्हाला जायचं असेल, चांगली कॉलेज मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. फक्त एक सांगतो की या मॅनेजमेंट कोटामधून तुम्हाला सीट मिळवून देणारे जे एजंट्स आहेत ना, तिथं एकतर जे जेन्युनली कॉलेजसोबत टाईप असतात ते एजंट्स थोडेच आहेत आणि बाकी जास्तीत जास्त स्कॅमर्स आहेत. ठीक आहे, मग अशा एजंट्सपासून थोडं सावध राहा. जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटा किंवा डोनेशनची माहिती हवी असेल तर त्या कॉलेजच्या ॲडमिशन डिपार्टमेंटला व्हिजिट करा. तिथं पूर्ण प्रोसेस विचारा. त्यांना विचारा की सर आम्हाला मार्क्स कमी आहेत, आम्हाला मॅनेजमेंट किंवा डोनेशनची सीट काही मिळू शकते का, काही चार्जेस आहेत. या गोष्टी कॉलेज डिसाईड करतं, कॉलेजच्या ट्रस्ट डिसाईड करतं. त्यामुळे ते तिथं जाऊन प्रत्यक्षात माहिती घ्या. उगाचच कुठल्याही एजंटच्या नादी लागून पैसे तेवढ्या अकाउंटवरती ट्रान्सफर करू नका. ठीक आहे, हे तुम्हाला आतून कळकळीनं सांगतोय, बाकी हे कुठेही सांगणार नाहीत बाकी गोष्टी. ठीक आहे, मात्र हे या सांगतोय गेल्या 2-4 वर्षामध्ये खूप या गोष्टी वाढलेल्या आहेत. जरी आता तुम्ही कॉलेजला गेलात ना ते सुद्धा हेच सांगतील की तुम्ही रिझल्ट नंतर या, किंवा ही प्रोसेस CET सेलने आता डायरेक्टली पूर्ण मेरिट बेसिसवरतीच केली. त्यामुळे मॅनेजमेंट किंवा डोनेशनसाठी जाणार असाल तर कॉलेजला रीच आउट करा आणि प्रत्यक्षात माहिती घेऊनच पुढे पाऊल टाका. ठीक आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, मिसलिडिंग काउन्सिलिंग स्कॅम्स. एक तर मिसलिडिंग म्हणजे काय, आता यूट्यूबला जर बघाल ना प्रत्येक यूट्यूबर आपली काउन्सिलिंग बॅच स्टार्ट करतो. तर मी सुद्धा काउन्सिलिंग करतोय, त्यामुळे असं काही नाही आहे. लक्षात ठेवा की प्रत्येकाचे जर थंबनेल्स बघायला की बिग अपडेट बाय CET सेल, CET सेलनं वेगळा निर्णय घेतला, असे थंबनेल्स वगैरे यूज करायचे, ऑडियन्सला अट्रॅक्ट करायचं आणि काउन्सिलिंगचे कोर्सेस वगैरे विकायचे. काउन्सिलिंगचे कोर्सेस ना या 2-4 वर्षात खूप वगैरे पेड होतात. काउन्सिलिंग घेताना म्हणजे तुम्हाला इनरोल वगैरे करून घेतात. 3 एकतर गोष्टी होतात. एक तर म्हणजे काय, तुम्हाला चॅट सपोर्ट देतात, म्हणजे व्हॉट्सॲपचा सपोर्ट, जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी गरज असते त्यावेळी ते कॉल्स उचलणार नाहीत आणि व्हॉट्सॲपवरचे जो मेसेज सेंड केला आहे तो कधीही बघणार नाहीत, त्यांच्या सोयीनुसार बघतील. दुसरं आहे ते म्हणजे काय, ही 2-3 वर्ष म्हणजे लास्ट इयरचीच एक सिच्युएशन आहे की एका पुण्यातल्याच काउन्सिलरनं, ठीक आहे, ज्या मुलांना पुण्यामध्ये कॉलेजेस हवी होती त्यांना काय केलं, एकच लिस्ट बनवली पुण्याची आणि सगळ्यांना तीच देऊन टाकली आणि त्यांना सांगितले की तुम्हाला जी कॉलेजेस हवेत ना ती तेवढी ठेवा आणि बाकीची सगळी रिमूव्ह करून टाका. लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याची रिक्वायरमेंट वेगळी असते, पर्सेंटेज वेगळं असतं, ब्रँडचा प्रेफरन्स वेगळा असतो. त्यामुळे पर्सनल लिस्ट जी आहे ती देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तेच जर नसेल तर काय होणार आहे. आणि भरपूर असे सुद्धा काउन्सिलर आहेत ज्यांचं कॉलेज सपोर्ट टायअप असतं आणि सांगतात काय लिस्टमध्ये हे कॉलेजेस ॲड करा वगैरे वगैरे. या गोष्टींच्या वळण नादी लागू नका. लक्षात ठेवा, आता मी सुद्धा ही काउन्सिलिंग करतो. ते गेली 5-6 वर्ष मी PICTमधून स्वतः पासआउट आहे, काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंगमध्ये माझं गोष्टीचं एक आहे की तुमच्याकडून जी अमाऊंट मी घेतो आहे त्यापेक्षा जास्तीत जास्त कंटेंट किंवा माझ्याकडून शक्य तेवढं तुमच्यापर्यंत जास्त कंटेंट कसा पोहोचता येईल हे माझं काम असतं. म्हणून तर मी 3 गोष्टी ठेवल्या आहेत. एक म्हणजे काय, डायरेक्ट कॉल सपोर्ट, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही स्टेपला डाऊट असेल ना डायरेक्टली तुम्ही माझ्याशी बोला. ठीक आहे, दुसरं असतं ते म्हणजे तुमची पर्सनल कॉलेज लिस्ट बनवण्याआधी मी पेरेंट्सशी डिस्कस करणार आहे की तुम्हाला कोणती ब्रँच हवी आहे, कुठली कॉलेजेस हवी आहेत, कुठली मिळू शकतात, त्याची सगळ्याची तुम्हाला आयडिया देणार आहे आणि नंतर तुमची कॉलेज लिस्ट बघून पर्सनल कॉलेजची लिस्ट आम्ही तुम्हाला सेंड करतो. आणि तिसरं असतं ते म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, तर तुम्हाला एंड टू एंड गायडन्स, जेणेकरून तुम्हाला कुठेही ॲडमिशनमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, आता ही काउन्सिलिंगची फी, आता मी सुद्धा काउन्सिलिंगची फी चार्ज करू, परंतु शक्य तेवढी मिनिमम फी ठेवायचा प्रयत्न करतो. आता बाकी तरी आत्ता माझ्या जे ओळखीचे असे काउन्सिलर्स आहेत ज्यांची फी जर बघाल 5,000, 7,000, 9,000, 10,000 असे आहेत. एका काउन्सिलरची फी 14,000 आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा की इतकी फी काउन्सिलिंगला किंवा CETच्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये खर्च करणं खरंच वर्थ आहे का? नाही. काउन्सिलिंगची प्रोसेस खरंच खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त ना डाऊट आले तर कोणतरी सांगणारं हवं, कोणतं कॉलेज चांगलं ती एक लिस्ट बनवून देणार हवं. बाकी सगळी प्रोसेस तुम्ही स्वतःहून करू शकता, इतकी इझी आहे. फक्त आपल्या डोक्यात काय झालं आहे की मला काउन्सिलिंग अवघड झाले, मला काहीच माहिती नाही, हे सगळं आपल्या डोक्यात चालू आहे. त्यामुळे मात्र इतके महाग काउन्सिलिंग घेण्या इतकी काउन्सिलिंगची प्रोसेस अवघड नाही आहे. तुम्ही स्वतःसुद्धा ती करू शकता
आपल्याला फक्त व्यवस्थित जर गोष्टी फॉलो केल्या तर सगळं होऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे ह्या मिसलिडिंग काउन्सिलिंग टीम्स किंवा जे वगैरे आहेत ना त्यांच्यापासून थोडं सावध राहा. कारण का काय होतं की या मार्केटिंगच्या जमान्यात ना सगळ्यांना पैसा कमवायचा आहे आणि जे प्रोफेशनल म्हणजे 2 सिच्युएशन्स आहेत मी तरी ऑब्झर्व केलेत. जे प्रोफेशनल काउन्सिलर्स आहेत जे खूप वर्षापासून आधी काउन्सिलिंग करतात त्यांना पर्सनली तुमच्याशी बोलायला वेळ नाही आणि जरी असला तरी मोजून 2 ते 4 मिनटं बोलणार, हो नाही बोलणार, झालं तुमचं. आणि जे नवीन काउन्सिलर्स आहेत त्यांना काय होतं तर आपल्याला जास्तीत जास्त मुलं घ्यायचे आहेत, मग कितीही पैसे आला तरी चालेल, या गोष्टीमध्ये सगळ्या होतात. ठीक आहे, त्यामुळे काळजीपूर्वक या गोष्टी करा. व्यवस्थित तुम्हाला जिथे योग्य वाटेल ना तिथून काउन्सिलिंग घ्या. ठीक आहे, नेक्स्ट जो स्कॅमचा प्रकार आहे तो आहे कॉलेजेस, सायबर कॅफेज आणि स्क्रुटिनी सेंटर्समध्ये. आता होतं असं की प्रोव्हिजनल ॲडमिशन नावाचा एक प्रकार आहे. भरपूर कॉलेजेस काय करतात तर सांगतात की आमच्या इथं ना सीट्स ओपन आहेत, परत कट ऑफ वाढणार आहेत आणि आत्ताच ॲडमिशन कन्फर्म करा. वास्तविक त्या कॉलेजच्या सीट्स ना स्पॉटमध्ये भरपूर शिल्लक राहणार असतात, त्यामुळे हे असे टॅक्टिक्स यूज करतात. दुसरं असतं ते म्हणजे काय, सायबर कॅफे. काही सायबर कॅफेच्या ना शहरामधल्या कॉलेजसोबत टाईप होतं. त्यामुळे तुमचा कॉलेजचा फॉर्म भरताना ते काय करतात, पहिल्यांदा ना आपल्या जवळचं किंवा त्या कॉलेजचं नाव टाकतात आणि जर ते कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीज होतं. ऑटो फ्रीज म्हणजे काय तर त्याच कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं, नेक्स्ट राऊंडला तुम्ही एलिजिबल नाही असता. ठीक आहे, किंवा स्क्रुटिनी सेंटरमध्ये सुद्धा काय करतात म्हणजे ज्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाता, ठीक आहे, ते काय सांगतात आमच्या इथूनच ऑप्शन फॉर्म भरा, आम्ही तुम्हाला ते सुद्धा भरून देऊ. आणि ऑप्शन फॉर्म भरताना काय करतात आपल्या कॉलेजचं नाव वगैरे भरताय. या स्कॅम्सपासून थोडं सावध राहा. इथून पुढे लक्षात ठेवायचं, प्रत्येक पालकाने जागरूक असणं खूप गरजेचं आहे, मुलांनी जागरूक असणं गरजेचं आहे. आपला OTP कुणाला शेअर करायचा नाही, शेअर करण्याआधी काळजीपूर्वक घ्यायची, लॉग इन ID पासवर्ड सगळं जपून ठेवायचं. ठीक आहे, हा होता चौथा स्कॅमचा प्रकार. आता नेक्स्ट स्कॅमचा प्रकार आहे ती फेक कॉलेज इन्फॉर्मेशन. भरपूर मुलांना काय झालं आहे की मला मार्क्स इतके मिळालेत, माझं पर्सेंटेल समजा 80% डायरेक्टली गुगलला विचारायचं की 80% की CET मधली कुठली कॉलेजेस. भरपूर साईट्स ओपन होतील, साईट्सवरती क्लिक केलं की भरपूर तुम्हाला कट ऑफच्या PDF दिसतात. या कट ऑफच्या PDF किंवा कट ऑफ जे आहे ते अपडेटेड आहेत का हे चेक करा. कट ऑफसाठी मी शक्य तर सांगेल की CET सेलचे आपले लास्ट इयरचे जे ऑफिशियल कट ऑफ आहेत त्या रेफर करा. बाकी कुठल्या कट ऑफच्या PDF तुम्ही रेफर करू नका, कारण का हा डेटा अपडेटेड नाही आहे. काही काउन्सिलर्सनी त्यांचं काउन्सिलिंगचे कट ऑफचं ॲप वगैरे ओपन केलं आहे किंवा टॉपची कॉलेजेसचं रँकिंग यांच्यावरती कट ऑफ खरंच अपडेट आहेत काय, तर CET सेलची जर कट ऑफची PDF बघाल इतकी मोठी PDF आहे, ते इतकी मोठी PDF व्यवस्थित डेटा अरेंज करणं खूप डिफिकल्ट असतं. जर हे युजलेस कट ऑफ यूज करत असाल तर ते पहिल्यांदा यूज करू नका. दुसरं असतं ह्या ज्या फेक साईट्स मी सांगितल्या CET म्हणजे गुगलवरती, त्या साईटचं काय होतं की कॉलेजकडून त्यांना काहीतरी अमाऊंट पे केलेली असते आणि त्यांना सांगतात की हे कॉलेज चांगलं आहे, याची टॉपची रँकिंग आहे, इथं प्लेसमेंट इतकं झालेलं आहे वगैरे वगैरे, फेक डेटा वगैरे सगळं आहे. असं कुठेही कुणावरती विश्वास ठेवू नका. ज्या काही ऑफिशियल साईट्स असतात मोस्टली कॉलेजच्या साईट्सवर तिथला डेटा चेक करा. उगाचच प्लेसमेंटचे फेक रेकॉर्ड्स वगैरे देऊन तुम्हाला काहीतरी वेगळं सांगितलं जातं किंवा दाखवलं जातं, याच्यावरती विश्वास ठेवू नका. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे प्रोसेस, ठीक आहे, ते स्पॉट आणि ILS सीट्सचे स्कॅम. म्हणजेच काय तर व्हॅकन्सी वगैरे स्पॉट आणि ILSमध्ये स्कॅम्स काय होतात मोस्टली कॉलेजेस लेवलला होतात ते की आमच्या इथल्या सीट्स संपल्यात. आता हा जो स्कॅम आहे ना हा डिटेलमध्ये ना मी एक त्याच्याबद्दल व्हिडिओ बोलेल, आत्ता मी कवर करणार नाही. पण स्पॉट आणि ILSला काय होतं, काही कॉलेजेस ज्यावेळी तुमच्या सीट्स शिल्लक राहतात ना डायरेक्टली परस्पर ना पेमेंट किंवा डोनेशन किंवा मॅनेजमेंट कोटा थ्रू विकून टाकतात आणि सांगतात का आमच्या सीट्स वगैरे शिल्लक नाही आहेत. मग आता गेल्या वर्षीपासून CET सेलने स्ट्रिक्ट ॲक्शन घेतल्यामुळे त्या सीट्स सगळ्या ट्रान्सपरंट मॅनरनं भरतायत, परंतु भरपूर कॉलेज अजूनसुद्धा स्पॉटच्या किंवा ILSच्या ज्या सीट्स आहेत त्या या सगळ्या पैशांनी वगैरे देणं वगैरे या गोष्टी होत असतात. ठीक आहे, हे टोटल 6 स्कॅम तुम्हाला सांगितले होते, लक्षात ठेवा. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे की जे फेक कॉल्स वगैरे येतात की डायरेक्ट तुम्हाला ॲडमिशन, एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठल्याही कॉलेजला वगैरे माहिती हवी असेल, कारण का टॉप कॉलेजेसनी तरी त्यांच्या होम पेजवरती स्ट्रिक्टली लिहून ठेवलं आहे की आमचे इथं ॲडमिशन प्युअरली CETच्या कॅप प्रोसेसमधून होतात, कुठल्याही एजंटसोबत टायअप नाही आहे, कंप्लीट ट्रान्सपरंट वेनं होतात. ठीक आहे, मग अशा सिच्युएशनमध्ये जर तुम्हाला खरंच माहिती हवी असेल की मला डायरेक्ट मॅनेजमेंट कोटा वगैरे डायरेक्टली कॉलेजच्या ऑफिसमध्ये जा किंवा एक्झाम सेंटरला जा, कॉलेजच्या ॲडमिशन डिपार्टमेंटला जा आणि तिथे सगळ्या गोष्टी कन्फर्म करा आणि मगच पुढचं पाऊल उचला. ठीक आहे, हे होते 6 स्कॅम. आता शेवटी जी आमची काउन्सिलिंग प्रोसेस आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. एक सांगतो की टोटल सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट फीचर असतं कॉल्स आणि WhatsApp सपोर्ट, जेणेकरून डायरेक्टली तुमचे जे कॉल्स असतात ते मी अटेंड करतो आणि तुम्हाला गाईड करतो. ठीक आहे, दुसरं असतं पर्सनल कॉलेजची लिस्ट, ज्याच्यामध्ये तुमच्या पर्सेंटाईल कॅटेगरी तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवी त्यानुसार डिस्कस करून तुमची पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ती आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. 30 ऑप्शन फॉर्ममध्ये भरायचे असते. नेक्स्ट आहे ते म्हणजे लाईव्ह गायडन्स सेशन, ज्याच्यामध्ये पूर्ण चारही कॅप राऊंड म्हणजे
तुम्हाला कॉलेज आणि ब्रँचेस सिलेक्शनची इन्फॉर्मेशन देणं, कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, फ्रीज बेटरमेंट फ्लोट काय करायचं आहे, त्यानंतर ॲडमिशन कन्फर्म कसं करायचं आहे, या रिलेटेड लाईव्ह सेशन्समध्ये सगळी माहिती दिली जाते. ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर स्पॉट आणि ILS सीट्सच्या की तुम्हाला कोणत्या स्पॉट राऊंड अटेंड केली पाहिजेत, कुठली तुम्हाला कॉलेजेस बेस्ट आहेत, कोणत्या कॉलेजची स्पॉट राऊंड्स कधी स्टार्ट, याबद्दल सगळी माहिती दिली जाते. आणि शेवटी असतं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला MHA-DBTची स्कॉलरशिपचे फॉर्म भरणं, तुमचा CGPA वगैरे याबद्दल गाईड केलं जातं. ठीक आहे. ज्या मुलांना काउन्सिलिंगला एनरोल करायचं ना, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक्स दिलेले, फी वगैरे सगळी मेन्शन केलेली आहे. ती व्यवस्थित वाचा आणि ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. एक सांगतो की तुमच्या पर्सेंटला एक चांगलं कॉलेज कसं मिळवता येईल ना, यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ कमेंट म्हणजे कसा वाटला सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.